नमस्कार. कॅरी ऑन मराठीच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, गेले 15-20 दिवस झालं भारत देश एका वेगळ्या परिस्थितीतून जातो. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर बऱ्याचशा घटना घटत गेल्या आणि त्याच्यानंतर सुरू झाला भारत पाकिस्तान युद्धासारखा एक प्रवास. ते खरंच युद्ध होतं, युद्धासारखी परिस्थिती होती, त्याची तयारी होती की आणखी काही, याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात गैरसमज आहेत. मीडियानं काही बातम्या दाखवल्या, त्या बातम्यानंतर खोट्या आहेत असं लष्करानं सांगितलं. ह्या सगळ्या बाबतीतली खरी परिस्थिती काय ते कुणालाच कळलेलं नाही आहे. या परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे हे कुणालाच माहिती नाही आहे. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या देशावरती खूप गौरव असतो आणि अशी परिस्थिती असते त्यावेळेस आपण सगळेजण ज्या लोकांचं कौतुक करतो, ज्या लोकांना सॅल्यूट करतो, ती लोकं म्हणजे इंडियन आर्मी आणि सिक्युरिटी फोर्सेस. असेच एक BSF कमांडो सुनील काटकर सर आज आपल्यासोबत आहेत. सुनील काटकर सरांचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद सर्वांना. जय हिंद. नमस्कार सर. पुन्हा एकदा तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत आहे. सर आत्ता दहिवडीमध्ये स्वराज अकॅडमीची एक अकॅडमी चालवतात आणि त्याच्या माध्यमातून ते भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामधल्या मुलांना आर्मीमध्ये, पोलीसमध्ये किंवा इतर सिक्युरिटी फोर्सेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, त्यांना त्याच्यामध्ये एंट्री मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांचं आर्मीमध्ये, पोलीसमध्ये सिलेक्शन झाले. तर या कामाबद्दल सर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. कसं वाटतंय सर आत्ता जी एकंदरीत परिस्थिती चालली आहे त्याच्यावरती एक कमांडो, रिटायर्ड कमांडो म्हणून तुमची काय मत आहेत? काश्मीरच्या पहलगाममध्ये जो अतिरेकी हमला झाला, त्या हमला झाल्यानंतर जी परिस्थिती आहे ती युद्धजन्य परिस्थिती, तसं ते गणित नाही आहे. भारत पाकिस्तान दोन्ही साईडनं आर्मीज त्या ठिकाणी बॉर्डर डिप्लॉय झाल्या नव्हत्या. तो भारताचा सर्जिकल स्ट्रायकच होता आणि ते खूप छोट्या लेवलचं एक थोडक्यात बदला घेण्यासाठीच केलेली कारवाई होती. युद्धजन्य परिस्थिती 100% नव्हती, पण भारताची युद्धाचीही तयारी, भारताची तशी तयारी होती. कारण सुट्टीवर जे काय आपले सैनिक आले होते सर्वांना रिकॉल झाले होते आणि आपण लढायची तयारीत होतो. मात्र तशी पद्धतीची कुठलीही लढायची सुरुवात झालेली नव्हती. आणि आता तुम्ही अगदी सुरुवातीला प्रस्तावना सांगताना जे सांगितलं की आपण नागरिकांनी काय केलं पाहिजे, युद्धजन्य स्थिती झाली होती का किंवा युद्ध सुरू झालं होतं का, तर मी अगदी छातीठोकपणे सांगेन की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा एकटा महाराष्ट्र पाकिस्तान्यांना संपवायला पुरेसा आहे. अजिबात काळजी करू नका कोणी. म्हणजे हिमालयावर येता गाला सह्याद्री हा पुढे धावून आला. सुरुवातीला सर सांगा, आपली सुरुवात छान झाली, तुम्हाला काय वाटलं की आपण सिक्युरिटी फोर्सेसमध्ये आर्मीमध्ये भरती व्हावं? तुमची सुरुवात कशी झाली होती? माझे आजोबा आर्मीमध्ये होते आणि ते गुजरातच्या सुईगावमध्ये होते. त्या ठिकाणी पाकिस्ताननं जो एकाहत्तरचा पाकिस्तानवर लढाई झाली होती त्यामध्ये आपला भारतानं दणदणीत असा पाकिस्तानवर विजय मिळवला होता आणि पाकिस्तान्यांना पण चोपून काढलं होतं. तर आजोबा आम्हाला लढायच्या गोष्टी सांगायचे. माझे मामा पण आर्मीमध्येच होते, ते आता रिटायरमेंट आहेत. आणि मग आम्हाला ते घरातनंच असं होतं की मला बॉर्डरवर जायचं आहे. आणि माझ्या ॲक्च्युली मी नशिबाचा भाग फार मानत नाही, मात्र योगायोग असा घडला की नेमकं मला आर्मीऐवजी मला बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्येच भरती होण्याची संधी भेटली. आणि मला बॉर्डरवर जिथं माझ्या आजोबांनी लढाई लढली होती त्याच पॉईंटवर मी लढायला ड्युटीसाठी गेलेलो होतो. बरं, BSF मधला प्रवास कसा होता? म्हणजे BSF मध्ये तुम्ही कुठल्या बॉर्डरला होतात, तिथले एक्सपिरियन्स काय असतील तर ते सांगा आम्हाला. BSF मध्ये पहिल्यांदा मी ट्रेनिंग इंदूरमध्ये केलेलं होतं. इंदूरमधून आम्ही थेट त्रिपुरा, आसाम, मिझोरम, त्यानंतर आपल्या नॉर्थ ईस्टमधून आम्ही डायरेक्ट पाकिस्तान बॉर्डरवर गुजरातीत आलो. गुजरातीतून परत आम्ही आसामला गेलो, आसाममधून पुन्हा जम्मू काश्मीरला. आणि हा जो पोस्टिंगचा प्रवास आहे BSF वाल्यांसाठी इतका तो खडतर एक वेगळा असतो. म्हणजे राजस्थानची 55 डिग्रीचं टेम्परेचर त्या ठिकाणी, काश्मीरचं 50 डिग्री मायनस टेम्परेचर, नॉर्थ ईस्टचं ते वेगळं वातावरण. अशामध्ये एक BSFचा जवान आहे तो एक खतरनाक त्या ठिकाणी तो कॅरेक्टर बनत असतं. आणि तोच माझा एक्सप्रेस आहे की BSFचा जवान अगदी जगाच्या पाठीवर कुठे जर गेला तर तो विजयच अगदी वीरच राहणार आहे. तो बहादूरच असतो, बहादुरीने कामच करत राहतो. बरोबर. एक प्रश्न की जो प्रश्न म्हणण्यापेक्षा एक क्युरॉसिटी आमच्यासारख्या सामान्य माणसाला पडणारी, आर्मीमध्ये भरती झाला, त्यातल्या त्यात BSF मध्ये गेला तर ते बॉर्डरवरती पोस्टिंग आलं, मग कुठली पण बॉर्डर असेल, मग त्याच्यावरून शत्रू राष्ट्राचा आपल्याला धोका आहे, मग त्यात कधीही काही होऊ शकतं. जीवाची पर्वा न करता
हे BSF मधले लोक असतील, आर्मी मधले लोक असतील, ते जातात, ती भावना कुठून, ती ताकद कुठून येते की मला देशासाठी लढायचंय, मला देशासाठी मरण आलं तरी चालेल पण मी देशासाठी लढणार? ॲक्च्युली महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक माणूस, तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितले की मासा पाणी खेळे गुरु कोणता, याचा महाराष्ट्रातल्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांची माते आहे. इथं लढायला शिकवायला लागत नाही, इथं जन्मात आईच्या पोटातनंच लढण्याचं ते बाळकडू आहे. आणि बॉर्डरवर गेल्यानंतर मग तिथं काय करायचं हे महाराष्ट्रातल्या सैनिकांना सांगावंच लागत नाही, ते घुसूनच मारण्याची मानसिकता ठेवतात. मोदीजीने आता सर्जिकल स्ट्राईक आणला, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महाराज घुसूनच सर्जिकल स्ट्राईक केला होता. आणि त्याची आठवण, त्याचा तो इतिहास महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक बाळाला माहिती आहे. बरोबर. कसं वाटतं BSF आणि आर्मी ह्या दोन्हीमध्ये फरक काय असतो, BSF जवान आणि आर्मीतला जवान? ओके, आता BSF आता जर ही जी परिस्थिती चालू होती आता युद्धजन्य परिस्थिती, तर त्या ठिकाणी अगदी वर्षभर 24 तास जी आपली फोर्स बॉर्डरवर डिप्लॉयड असते ती BSF असते. आणि आर्मी जेव्हा युद्धासारखी स्थिती किंवा युद्ध सुरू होतं त्याच कालावधीत बॉर्डरवर येते. आताच्या ह्या परिस्थितीमध्ये BSFनंच हे सर्व वातावरण त्या ठिकाणी हँडल केलेलं आहे. टोटल 24 तास BSFलेच बॉर्डर होते. आणि मी नेमका त्याच फोर्सचा पार्ट असल्यामुळे मी आता बॉर्डरवरची नक्की परिस्थिती सांगू शकतो. तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी जवानांनी अगदी रात्रंदिवस 24 तास जवान बॉर्डरवर उभे असतील आणि त्यांचं जेवण, त्यांचं सर्व काही बॉर्डरवरच गेलं असेल. आणि त्या ठिकाणी जवानांनी देशासाठी खूप मोठा परिश्रम केला असेल. म्हणून BSFच्या तमाम जवानांचं मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. मी एक आता रिटायर्ड नागरिक, देशाचा नागरिक या नात्यानं. बरं, ज्यावेळेस तुम्ही काश्मीर बॉर्डरवरती होता किंवा पाकिस्तान बॉर्डरवरती होता BSFचे कमांडो म्हणून, त्यावेळेस काय एक्सपिरियन्स होते? म्हणजे पलीकडनं कधी हल्ला झाला आहे किंवा मी असं ऐकलंय की BSFचे जे जवान असतात त्यांना स्मगलिंगचं खूप बघायला मिळतं, स्मगलिंग खूप चालते त्या सीमावर्ती भागामध्ये. आता स्मगलिंग सारखा प्रकार आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये चालतो, आसाम, त्रिपुरा, बंगाल या साईडला. परंतु काश्मीर सारख्या ठिकाणी स्मगलिंग सारखे प्रकार चालत नाहीत. चालत असतील तर आता न्यूजच्या माध्यमातून आपण ऐकत असतो की पंजाबमध्ये ड्रोनच्या माध्यमातून स्मगलिंग झालं, पंजाब किंवा राजस्थान, गुजरात त्या प्रकार चालतो. मात्र काश्मीरमध्ये तर तशा प्रकारचा प्रकार चालत नाही. आता सुरक्षेच्या कारणामुळे फार मी त्यामध्ये डिटेलमध्ये सांगत नाही. मात्र आपली जी फौजा अगदी तिथं डिप्लॉयड आहेत, तैनात आहेत, त्या जिथं फेन्स लागले, फेन्सच्या पुढे आपले जवान ड्युटी करतायत. त्या ठिकाणी फेन्सच्या पुढे असल्यामुळं पाकिस्तानचा कुठलाही अतिरेकी किंवा पाकिस्तानचे जे त्यांचे सैनिक आहेत ते बेधडक अगदी आपल्या भारताच्या पोस्टच्या समोर उभे ठाकू शकतात. त्या दृष्टीनं 24 तास अगदी त्याची तयारी ठेवावी लागते. आणि त्या पद्धतीचा एक एक्सपिरियन्स आम्हाला असं होता की आम्ही त्या ठिकाणी त्या बॉर्डरच्या पोस्टचं मी नाव तुम्हाला सांगत नाही, अगदी पुन्हा एकदा सुरक्षेचा तुम्ही सुरुवातीला तो मुद्दा सांगितला होता की तसं आपण काय बोलायचं नाही. मात्र त्या पोस्टच्या अगदी 70 मीटरवर आम्ही समोर तिथं होतो आणि पाकिस्तानच्या साईडहून 2-3 अतिरेकी त्या ठिकाणी आले होते. आणि अतिरेक्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं, त्यांना गोळीबार केला, त्यानंतर ते पळून गेले होते. ॲक्च्युली आम्हाला गोळीबार ते मारले गेले किंवा जखमी झाले नाहीत. मात्र त्यांनी जे बरोबर सामान आम्हाला सापडलेलं होतं, त्यामध्ये चाकू, प्लास्टिकचे कागद. आणि ते आणण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की भारताचे सैनिक मारायचे, जाताना त्यांना संपूर्ण बॉडी ते घेऊन जाऊ शकत नाहीत, म्हणून अंगठा किंवा कान किंवा नाक किंवा आपण पाठीमाग बघितलं 2-3 घटना चालते की जवानांचं ते गुप्तांग कापून घेऊन गेले होते आणि जवानांना शहीद केलं होतं. अगदी तसा प्रकार झाला होता. मग ते त्या प्रकारच्या तयारी येतात, बॉडी घेऊन जाऊ शकत नाही, त्यांच्या आकांना ते दाखवण्यासाठी आम्ही मारले म्हणून. परंतु आताच्या घडीला असं आहे की आता पाकिस्तान सैनिक तिथे येऊ शकतात, आता मागे जाऊ शकत नाही, एवढी चाकचोबत आता व्यवस्था आहे. नक्की. त्यानंतर असं तुम्ही एखादा ज्यावेळेस तुम्ही इकडच्या बॉर्डरला, मिझोराम वगैरे बॉर्डरला होता, तिकडे चालायचं का स्मगलिंग वगैरे? ॲक्च्युली खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी स्मगलिंग चालतं. तर काय स्मगलिंग चालतं तर त्या ठिकाणी सुईपासून ते मी म्हणेन अगदी मोटरसायकल पण त्या स्मगलिंग चालतं. कारण काही ठिकाणी बॉर्डरवर तिथं सुद्धा फेन्स झालेली नाहीये, तर त्याचा फायदा घेऊन स्मगलर तसं अटेम्प्ट करतात. 99% ते पकडले जातात, 1-2% ते सक्सेसही त्यामध्ये होतात. तर त्या ठिकाणी आता नशिले पदार्थ आहेत, त्याचं स्मगलिंग खूप मोठ्या लेवलला चालू आहे. बरं, हे काय मग स्मगलिंगचा जर तो पदार्थ सापडला, ती रक्कम मोठी असते किंवा तो साठा पण मोठा असतो, काय आम्ही ऐकतो 200, 300 कोटी, मग ते सापडलेलं ह्याचं काय करतात परत? त्याचा तर तुम्हाला एक किस्सा सांगतो. बॉर्डरवर आम्ही रात्री 1च्या दरम्यान त्या ठिकाणी आम्हाला अशी एक इनपुट भेटली होती की स्मगलिंग होणार आहे आणि ती
ड्रग्स सारखा प्रकार एक त्या ठिकाणी बावा टॅबलेट आहेत. आता जे माझे जवान आहेत बॉर्डरवर त्यांना बावा टॅबलेट लक्षात आलं असेल तर ड्रग्स सारखा प्रकार आहे तो आणि त्याची स्मगलिंग त्या ठिकाणी होणार होती. 14 ते 15 स्मगलर त्या ठिकाणी पोहोचले आणि मी रात्री 1च्या दरम्यान आम्ही 2 कमांडो त्या ठिकाणी होतो आणि अगदी क्लोज कॉम्बॅक्ट झालं. रात्रीच्या अंधारामुळे ते किती जवळ आले आम्हाला अंदाज आला नाही आणि अगदी हातापायी सुरू झाली. त्यांनी आमच्या बंदुका पकडल्या आणि ते आम्हाला फायर करू देत नव्हते. कारण आता बंदुकी सांगतो मला, बंदूक जोपर्यंत लांब आपण आहे तोपर्यंत फायर करून त्याला गोळी मारू शकतो. मात्र क्लोज आल्यानंतर एकदा बंदूक धरली हातात किती काटे झाली असा प्रकार झाला. आणि ते 14-15 स्मगलर आम्हाला चोपत होते. आणि मग त्या जटापटीत एक संधी भेटली की मला ते बंदुकीचा चाप ओढता यावा. चाप ओढला आणि स्मगलर पळून गेले. स्मगलिंग त्या ठिकाणी सामान सर्व फेकून दिलं त्यांनी. 1,13,00,000च्या आसपास ते ड्रग्ज आम्ही त्या ठिकाणी पकडलं होतं. मग त्याची प्रोसेस असते की ते ड्रग्ज पकडलं की ते पोलीस स्टेशनला जमा करायचं त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला आणि त्या ठिकाणी परत ते अगदी त्याची सर्व काय असेल ते रितसर कारवाई करून न्यायालयाचा आदेश घेऊन ते डिस्ट्रॉय केलं जातं, नष्ट जाळून टाकलं जातं. ओके, नष्ट केलं जातं. बरं, मग आता तिथून आपण थोडंसं पुढे येऊयात. ज्यावेळेस पुलवामा झालं त्याच्यानंतर उरीचा अटॅक झाला आणि भारतानं सर्जिकल स्ट्राईक केलं, त्यावेळेस एक कमांडो म्हणून तुमची फिलिंग काय होती की आपल्या देशानं सर्जिकल स्ट्राईक केले पाकिस्तानामध्ये? म्हणजे आपण ह्या आधी ऐकल्या होत्या भारतानं अटॅक केला, पण हे आपण असताना अशी कुठली तरी मोठी गोष्ट होणं, त्यावेळेस तुमच्या कॅम्पमध्ये म्हणा तिथं वातावरण कसं होतं? सर्जिकल स्ट्राईक सारखा प्रकार सर मी तुम्हाला सांगतो की असा प्रकार त्या ठिकाणी जवान दररोज जगत असतो. सर्जिकल स्ट्राईक उरी जो हमला झाला त्याच्यानंतर हे नाव हा शब्द खूप प्रचलित झाला. पण आपले आर्मीचे जवान, आपले पॅरा कमांडो, आपले तिकडे असणारे घातक कमांडो हा तिथं अगदी नियमितचा भाग आहे की अगदी ठोकत जिथपर्यंत जायचं जिथपर्यंत ते पळतायत. अगदी आपण हा प्रचलित डायलॉग है कि आपको भागने के लिए हम इतना मैदान देंगे आप भागते भागते थकेंगे लेकिन मैदान खत्म नहीं होगा. अब मैदान तो हम खत्म होने देते ही नहीं. एक अजून एक कमांडो असताना किंवा आर्मीमध्ये असताना शिस्त खूप महत्त्वाची असते. ती शिस्त कशी मेंटेन करावी लागते? आता त्या ठिकाणी शिस्तीचा मुद्दा आहे की जसं बॉर्डरवर जवान जर एखाद्या मोर्चामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तो बंदूक घेऊन पाकिस्तान ठोकण्यासाठी बसलेला आहे, आखरी गोली आखरी सांस तक मोर्चा नहीं छोडूंगा श्रीमान, तर असा हा डायलॉग आहे. शिस्त समजा त्याचा कधी मरेपर्यंत शिस्त पाळायची आहे. आणि आता मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा मला माझ्या फौजमध्ये काम केलेल्याचा त्या शिस्तीचा इतका जास्त फायदा झाला की मी अजूनही शिस्तीत आहे. 4 वाजता उठणं, रात्री उशिरापर्यंत काम करणं, अगदी हे बॉर्डरवर जवानांचं रुटीनचा तो भाग आहे. आणि तो भाग इतकी कडक रुटीन, अगदी कडक शिस्त फॉलो करताना आपण वेगळं काय करतोय असं वाटतच नाही ठिकाणी बॉर्डरवर. ती शिस्त सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा किती महत्त्वाची आहे, काय सांगाल? मला तर वाटतंय आता पहिलगाम हमला झाला, देशातला प्रत्येक नागरिकांना स्वतःला सैनिकाच्या पद्धतीनेच तयार केलं पाहिजे, तयार राहिलं पाहिजे. बरोबर. आता आपण आत्ताच्या परिस्थितीकडे थोडंसं येऊयात. पहिलगाम अटॅक झाला त्यावेळेस बातमी बघितल्या मनात काय आलं होतं? पहिलगाम हमला जो झाला त्या ठिकाणी आपल्या निशस्त्र अगदी ज्यांच्याकडं निरपराध असे नागरिक ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी असा बिहाड असा त्यांनी हल्ला केलेला होता आणि तिथले लोकलही काही माणसं त्यांना सपोर्ट करत होती. ज्यावेळेस मी डाऊनटाऊन काश्मीरच्या श्रीनगरच्या डाऊनटाऊन मी ड्युटी करत होतो. मानसिक काश्मीरच्या लोकांची ती मानसिकता त्यांनी बदलणं खूप जादा गरजेचं आहे. कारण मी ड्युटी वाजता आमच्यावर दगडफेक करत तिकडची लोक आमच्या ओरडत होती की इंडियन डॉग गो बॅक. आणि ही मानसिकता जोपर्यंत काश्मीरच्या लोकांच्या मध्ये आहे तोपर्यंत असे हमले मला वाटते होत राहणार. माणसाने काश्मीरच्या लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे बाहेरच्या शत्रूचा जेवढा त्रास होतोय तेवढाच त्रास आपल्या लोकांचा सुद्धा होतोय. तर 100% तशी मानसिकता काश्मीरमध्ये आहे. आता सांगायचं झालं तर मी इलेक्शन ड्युटीसाठी काश्मीरमध्ये होतो. धार्मिक स्थळांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हानी पोचवली गेलेली आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघतोय की अगदी सलोख्याचं वातावरण आहे. हिंदू मुसलमान अगदी भाई सारखं या ठिकाणी राहत आहेत. मग काश्मीरमध्ये तशी परिस्थिती नाहीये. ती बदलली पाहिजे. काश्मीरचे लोक बदलत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारचे हमले होत राहणार. बाहेर आपला कोण आणि परका कोण हे काश्मीरींनी ओळखलं पाहिजे. ते भारतीय आहेत आणि भारतातला प्रत्येकजण त्यांचा भाऊ आहे, त्यांचा बंधू आहे, अशा नात्यानं त्यांनी वागलं पाहिजे. आणि पाकिस्तान्यांना त्यांनी 100% शत्रू समजलं पाहिजे. जो पण काश्मीरचे लोक पाकिस्तान्यांना आपला मित्र म्हणतायत तोपर्यंत अशा प्रकारचे हमले थांबणार नाहीत. बरोबर.
त्याच्यानंतर जे सुरू झालं पहलगाम हल्ल्याच्या नंतर ऑपरेशन सिंदूर सुरू झालं. अर्थात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या आया बहिणींचं जे कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला एक प्रकारे भारतीय सैन्य दल घेत होतं आणि तिथून पुढं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. आता हे जे काही झालं 4 दिवसात 4-5 दिवसात ते नेमकं काय होतं? तुम्हाला सांगतो सर, आपला जवान जो बॉर्डरवर आहे, आपला कमांडो, आपले सैनिक बॉर्डरवर आहेत, ते पॉलिटिकल जे नेतृत्व आहे ते कशा पद्धतीचं काम करते त्याच्यावर बॉर्डरवरच्या जवानाचा मोराल आहे, मोराल टिकलेला असतो. तर ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि पाकिस्तान्यांना खूप चांगल्या प्रकारचा धडा शिकवला. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो भारतीय सैनिकांनी अगदी दिवाळी साजरी केली असेल. अगदी आम्ही त्या पद्धतीचं वातावरण असायचं, भाई प्रधानमंत्री होतो ऐसा नहीं तो प्रधानमंत्री बहुत देखे है, लेकिन ये शेर वाला है, ये जिगर वाला है, ये 56 की छाती वाला है. ते एक बोललं जातं की आता ये भारत बदल चुका है, ये भारत पहले वाला नहीं रहा, ये घुसके मारने वाला भारत आहे असं म्हणतात. खरंच आता परिस्थिती बदलली भारतीय सैन्याची? येस, 100%. आपण अगोदर फक्त दहशतवादी हल्ले परतून लावत होतो. आता आपण पीओके घेण्याची गोष्ट करतोय. मानसिकता बदलली आहे, परिस्थिती बदललेली आहे आणि पीओके घेतल्याशिवाय भारत थांबणार नाही आणि थांबलं पण नाही पाहिजे. बरोबर. तुम्ही मुद्दा काढला पीओकेचा. पीओके आणि एलओसी म्हणजे काय आहे नेमकं? पीओके असं आहे की पाकिस्तानी जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या पुढच्या काळात पाकिस्तानचे काही आतंकवाद्यांचे काही गुट होते, त्यांनी आपल्यावर अचानक त्या ठिकाणी हमला केला आणि त्यांनी काही भाग त्या ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांनी त्या आतंकवाद्यांनी जिंकून घेतला. तो त्यावेळेस युद्धबंदी झाली आणि जिथं आहे तिथे थांबा असं झालं. आणि जो भाग आपला पाकिस्तानाकडे राहिला तो पीओके आहे, पाक ऑक्युपाइड काश्मीर. आणि आपण त्याला पाक ऑक्युपाइड काश्मीर बोलतो, ते आझाद काश्मीर बोलतात. आणि जो आपल्याकडे काश्मीर आहे ते त्याला गुलाम काश्मीर म्हणतात. ऍक्च्युली तो पाकिस्तानच आपला आहे. आता मी माझा थोडा एक वेगळा अँगल पण आहे सर. मी इतिहास संशोधक आहे आणि आपल्या इतिहास संशोधनाच्या महत्वाच्या साईट पाकिस्तानमध्ये आहेत, हडप्पा आणि मोहनजोदडो. आणि मी इतिहास संशोधक असल्यामुळं मला असं वाटतंय की हडप्पा आणि मोहनजोदडो ते आपण घेतलं पाहिजे, ते आपलं आहे. बरोबर. ती संस्कृती खरी आपली आहे. बरोबर. आता हेच सुरू झालं होतं की सिंधू पर्यंत हल्ला गेला वगैरे त्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. मग असं वाटतंय पीओके येईल परत? 100% पीओके हा आपलाच भाग आहे, तो आपण 100% घेतला पाहिजे. ते भारताचा अगदी जिरेटोप आहे. बरोबर. तो आणायचा आहे, आणला पाहिजे. बरोबर. आणि एलओसी? एलओसी ते लाईन ऑफ कंट्रोल आहे, ज्या ठिकाणी आता पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि आताचा सध्याची आपल्या जवानांची जी लाईन आहे त्याच्यासाठी एलओसी लाईन ऑफ कंट्रोल रेखा आहे. आणि आपले जवान आता फेन्सच्या पुढे आहेत, म्हणजे फेन्स ज्या ठिकाणी आपण लावलेली आहे तिथून पुढे आपला जो भाग 1000 किलोमीटर भाग पुढे असतो. आणि आपले जवान एफडेलमध्ये आहेत, फॉरवर्ड डिफेन्स लाईनला. त्या ठिकाणी अगदी आता एक तिथं तुम्हाला एक वेगळा किस्सा सांगतो. पाकिस्तान बॉर्डर आणि आपली बॉर्डर ज्या ठिकाणी काश्मीर आणि जम्मू हे 2 वेगवेगळे फ्रंट आहेत. बरोबर. तिथे वेगळे होतात. त्याच ठिकाणी पाकिस्तानची भाईबाई पोस्ट आहे, पाकिस्तानची आणि आपली पोस्ट भाईबाई आणि त्यांची पोस्ट पण भाईबाई आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांना एकाच ठिकाणचं पाणी घ्यावं लागतं आणि ते टायमिंग ठरलेलं आहे. तुम्ही सकाळी घेता, आम्ही संध्याकाळी घेणार. दोन्ही पाण्यावर एकाच वेळी कधीच येत नाही, एकाच ठिकाणचं पाणी प्यावं लागतं काश्मीर. ते एक असा तो पॉईंट आहे. खालसा अगदी वरचा सुंदरबन आहे आणि अगदी पश्चिमेला तो तसा एक पोस्ट आहे. तो पाकिस्तानी और भारतवाले जो एक जगह पानी पी रहे, लेकिन जब लड़ाई की बात आएगी तो भाई भाई नहीं सिर्फ हम ही ठोकेंगे, भारतवाले ही ठोकेंगे उनको. बरोबर. असं कधी व्हायचं का सीमेवरती असताना पाकिस्तानी समोर आले, पाकिस्तानी सैनिक, त्यांच्याशी काय बोलणं वगैरे असं कधी व्हायचं का? बोलणं तसं कधीच होत नाही, मात्र ज्या ठिकाणी फ्लॅग मिटिंग सारखा मिटिंग्स होतात सैन्य लेवलला, मग त्या रुटीन बैठकीला अनेक वेळा बोलणं झालेलं आहे, अनेक वेळा आम्ही तसं भेटलेलो आहे. ओके. बरं. आता सीज फायर झालं 2 दिवसांपूर्वी. सीज फायर म्हणजे काय असतं? बऱ्याच जणांना प्रश्न आहे की सीज फायर म्हणजे नेमकं काय, आणि त्यातल्या त्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सीज फायरची घोषणा कशी काय केली? अमेरिकेला सुरुवातीपासून आगाऊ बोलायची सवय आहे. तुम्हाला सांगतो, ही लढाई सुरू झाली नव्हती या ठिकाणी, कुठल्या प्रकारची तशी घटना सुरू झाली नव्हती. सीज फायरचा सवालच नाही. ही खूप छोट्या लेवलचं
ही सैन्य कारवाई होती की आपला पहलगाम ज्या ठिकाणी हल्ला झाला, आपल्या निरपराध नागरिकांना त्यांनी मारलं, त्याच्या बदल्यात हा एक सर्जिकल स्ट्राईक सारखा छोटंसं केलेलं ऑपरेशन आहे. जेव्हा मोठं ऑपरेशन करेल तेव्हा अमेरिकालाही करेल की सीज फायर कसं करायचं असतं ते. बरं, ह्याच्यामध्ये चीनचा पण काहीतरी पार्ट आहे महत्वाचा. चीनचं तर सुरुवातीपासून शस्त्रास्त्र पुरवणे, त्यांना आर्थिक मदत करणे पाकिस्तान्यांना, आणि पाकिस्तानला जी काय आर्थिक मदत परराष्ट्राकडून भेटते, अगदी अमेरिकासारखं राष्ट्र असू द्या, तुर्कस्तानसारखं राष्ट्र असू द्या, चीन तर त्यांचा, सौदी अरेबियानं सुद्धा आता, तर पाकिस्तान त्या जी काय त्यांना मदत मिळते त्या मदतीचा उपयोग ते नागरिकासाठी करत नाहीत, ते थेट भारताविरुद्ध दहशतवादी कारवाईसाठीच वापरतात. बरोबर, ते दुर्दैव आहे त्या ठिकाणी. एक असं पण एक आलं होतं की सीज फायर करण्यात आलं कारण अशी, म्हणजे 2 थेरी मांडल्या जातात आता. एक थेरी अशी मांडली जाते की पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करणार होता आणि ते अमेरिकेला समजलं. मग अमेरिकेला असं वाटलं की अणुबॉम्ब जर टाकलं तर मग ती मोठी एक कारवाई होऊ शकते, आणि म्हणून त्यांनी सीज फायर केलं. आणि दुसरी एक बातमी येते महत्त्वाची, ती म्हणजे आत्ता कोणतरी विमानतळ आहे पाकिस्तानमधलं, त्या विमानतळावरती भारतानं एअर स्ट्राईक केला आणि त्याच्या शेजारी जे पोस्ट आहे तिथं अणुबॉम्बचा साठा आहे पाकिस्तानच्या. आणि पाकिस्तानला ही भीती होती की भारत पुढचा टप्पा त्याच्यावरती, म्हणजे पुढचा हल्ला त्याच्यावरती करतोय का, आणि म्हणून त्यांनी अमेरिकेला फोन केला की युद्ध, म्हणजे हे जे काय चाललंय हल्ला वगैरे ते थांबवा आणि मग सीज फायर करा. भारताला सर्वात जवळचं पाकिस्तानचं मोठं शहर ते लाहोर आहे. हां, आणि लाहोर सारख्या ठिकाणी एअरपोर्ट हल्ला झालेला आहे, भारताने केलेला आहे, ड्रोनच्या माध्यमातून म्हणा, मिसाईलच्या माध्यमातून म्हणा, तर केलं तसा हमला झाला होता. मात्र इतक्या जवळ पाकिस्तानी तशा प्रकारचे अण्वस्त्र लपवून ठेवेल किंवा साठा ठेवेल असं वाटत नाही. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो या जगाच्या पाठीवर आता 3च देश अण्वस्त्राचा मारा दुसऱ्या देशावर करू शकतात माझ्या हिशोबानं. एक अमेरिका आहे, दुसरा रशिया आहे, तिसरा शेअरवाला भारत आहे, मोदी. म्हणजे तिघांकडे तेवढी पॉवर आहे आता. पाकिस्तान ह्या अण्वस्त्राचा वापर करू शकत नाही, आणि चुकून त्यांनी भारतावर जर मारा केला तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. ते बरोबर, इंस्टाग्रामवरती बरेच मीम्स येत होते की रात्री आदनमधनं उठून नकाशा चेक करा, उद्या पाकिस्तान सापडते का नाही वगैरे अशा गोष्टी होत्या. सर, तुम्ही मागापासून म्हणताय की हे जे चाललं होतं ते युद्ध नव्हतं, पण आम्ही जे 4 दिवस झालं टी व्हीवरती बघतोय, न्यूज चॅनलवर सांगतायत की निम्म पाकिस्तान भारतीयांनी ताब्यात घेतले, भारतीय सेना पाकिस्तानात घुसली वगैरे. हे जे मीडियानं जे केलं, म्हणजे आता त्याच्यावरती आवाज पण उठवायला लागलेत. बरेच पत्रकार असे आहेत जे स्वतः त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतायत की मीडियानं एवढं जे आवाच्या सवा करून सांगितलंय ते नको करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे भारतीय पत्रकारितेची कुठेतरी व्हॅल्यू जाते, जगामध्ये भारताचं हसं होते. त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं एक कमांडो म्हणून? मीडिया TRP साठी काही करू शकतो, आणि TRP साठीच हे रचलेलं अगदी काही भाकड आहेत. तुम्हाला सांगतो, कोणत्याही मीडियाला बॉर्डरच्या आसपास जाण्याची त्या ठिकाणी परवानगी नव्हती. सैन्याच्या कोणत्याही हालचालीविषयी मीडियाला माहिती देण्याची परवानगी नसते, आणि मीडिया तशी माहिती घेऊ शकत नाही. मिळाली माहिती तरी ती तशी प्रक्षेपित करायची नसते. त्यामुळे मीडिया फक्त IQ आणि अगदी रंगवलेल्या कथा प्रसारित आणि ते तशी चित्र दाखवण्यात व्यस्त होता. आपले सैनिक अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी स्थिती आपल्या ताब्यात ठेवून व्यवस्थित त्या काम करत होते. आणि हे जी लढाई सुरू झाली, लढाई बंद झाली, हे मीडियातच सुरू झाली आणि मीडियातच बंद झाली. प्रत्यक्षात तशा प्रकारे लढाई झाली नाही. बरोबर. दुसरी एक गोष्ट, विक्रम मिस्री जे आपले सचिव आहेत, तर म्हणजे सुरुवातीपासून ते होते, प्रेस रिलीजला जे माहिती देत होते माध्यमांना ते देत होते सचिव म्हणून. तर त्यांनी सीज फायरची घोषणा, म्हणजे सीज फायरचं जे झालं ती त्यांनी जाहीर केलं प्रसारमाध्यमांच्या समोर. 2 दिवसा अगोदर त्यांनी आणि एअर मार्शल वगैरे सगळेजण आले होते, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यावेळेस त्यांचे फोटो सगळ्यांनी स्टेटसला टाकले, आम्हाला तुमच्यावरती गर्व आहे, ये है हमारा भारत. आणि 2 दिवसानंतर त्यांनी ज्यावेळेस सीज फायरची बातमी दिली, ती माध्यमांसमोर सांगितलं, त्याच्यानंतर त्यांच्या पोस्टवरती कमेंट यायला लागल्या. एक्स म्हणजे आहे ट्विटर, जुनं ट्विटर आता एक्स आहे, त्याच्यावरती त्यांच्या पोस्टवरती लोकांनी त्यांना हेट द्यायला सुरुवात केली, तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही युद्ध थांबवलं. तर अशा वेळेस ज्यावेळेस सैनिकांवरती लोक ज्यावेळेस बोलतात, सैनिकांवरती किंवा जो देशाची सेवा करतो त्याच्यावरती बोलतात, किंवा आत्ता जी परिस्थिती चालली त्या परिस्थितीमध्ये इंडियन आर्मीला सॅल्यूट आहे, आम्ही रोज स्टेटस टाकतो, तुमच्यामुळे आम्ही जिवंत आहे, तुमच्यामुळे आम्ही झोपतोय व्यवस्थित, आणि इतर दिवशी मात्र आपण त्यांना ट्रेनमध्ये पण बसायला जागा देत नाही. अशा लोकांबद्दल काय वाटतं? आता सैनिकांना ट्रोल करण्याविषयी, सैन्य अधिकाऱ्यांना ट्रोल करण्याविषयी मी असं सांगेन की भारतीय सेना मौत का मातम
और जीत का जश्न नहीं मनाती. आप जो बोलना है बोलते रहो. पण काय वाटतं लोकांनी किती म्हणजे सैन्य दल किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी? सैन्य दल तुम्हाला सांगतो सर, बॉर्डरवर आपली सेना त्या ठिकाणी ड्युटी करते. त्या ठिकाणी सक्षमपणे रात्रंदिवस आपले सैनिक बॉर्डरवर उभे आहेत, म्हणून तर आपला देश या ठिकाणी सुरक्षित आहे. सैनिकांना ट्रोल करणे, सैन्य अधिकाऱ्यांना ट्रोल करणे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. आणि आपले नागरिक जे रिॲक्ट होत आहेत ते मीडियाच्या आधारावरच होत आहेत. त्याने तरी कुठे बॉर्डर जाऊन बघितलं की परिस्थिती कशी आहे? नाही. मग मीडियाने थोडं संयम ठेवला पाहिजे, वास्तविक परिस्थिती दाखवली पाहिजे. आणि सीज फायरचे आपण त्या ठिकाणी सैन्य कारवाया थांबवणे हा वेगळा भाग आहे. आणि त्या ठिकाणी लढाई झाली असती तर शस्त्रसंधी झाली असती. शस्त्रसंधी झाली नव्हती, मग त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा करायची सवालच नाही त्याच्यामध्ये. बरोबर. आणि आता काल मोदीजींनी सुद्धा एक देशाला आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की इथून पुढं कुठलीही दहशतवादी कारवाई झाली कुठल्याही देशाकडून तरी ते आम्ही ॲक्ट ऑफ वॉर समजू आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती रिॲक्ट करू. त्याच्यामुळे आता पाकिस्तान असो, अमेरिका असो किंवा चीन असो, सगळ्यांना कळलंय की आपण आता कुठल्याही कारवाईला जुमानणार नाही. जर झालं काय पुढं आता तर आपली ताकद काय ते सगळ्यांनाच कळाले. अगदी खरं आहे. समजा जगाला लक्षात आलेलं आहे की मोदीजी जो बोलते हैं वही करते हैं. बरोबर. इसमें और मोदीजी कई बातें तो ऐसे भी करते जो बोलते नहीं. खरं आहे. सर आता तुम्ही सांगताय सैनिकांनी म्हणजे भारतीय नागरिकांनी सुद्धा सैनिक झालं पाहिजे. तुम्ही स्वतः अकॅडमी चालवताय, तुमच्याकडे मुलं येतात, ते कशा माइंडसेटने येत असतील की बाबा मला भारताची सेवा करायची आहे, तुम्ही त्यांना प्रशिक्षण देता, त्या गोष्टी आपण बोलूयातच. पण त्याच्या पाठोपाठ विचारण्यासाठी एक प्रश्न की ज्यावेळेस सैनिक बॉर्डरवरती असतो आणि त्यावेळेस असं काहीतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, एखादा दहशतवादी हल्ला होतो आणि त्याच्यामध्ये एखादा जवान आपला शहीद होतो, ती दुर्दैवाची घटना असते. त्याचा शोक असतो तो अख्खं जग, अख्खा देश हे करत असतो की आपल्यातला कोणीतरी एक गेलाय. पण त्यावेळेस सीमेवरती काय परिस्थिती असते, त्या कॅम्पमध्ये काय परिस्थिती असते? एखादा आपला सोबत राहणारा, सोबत लढणारा, सोबत सुट्टी जाणारा, सोबत भरती झालेला मित्र त्या ठिकाणी शहीद होतो. तो अतिशय दुःखाचा प्रसंग त्या ठिकाणी असतो. पण मानसिकता त्याच्या विपरीत असते. उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. माझा मित्र जरी, माझा सगळा जरी त्या ठिकाणी शहीद झाला असला तरी मी ती पोस्ट सोडून जाणार नाही आणि मी वाकणार नाही, मी पुन्हा ठोकणार. सर राग येतो का कधी असं ज्यावेळेस ऐकतो आपण आपला एखादा मित्र गेलाय त्यावेळेस राग येतो का? 100% माझा मित्र जखमी झालेला होता आणि तो प्रश्न विचारत होता की माझा पाय कसा आहे. त्याचा पाय त्या ब्लास्टमध्ये आंटिक लेवर माईनमध्ये त्याचा पाय उडलेला होता आणि तो प्रश्न होता की माझा पाय कसा आहे. आणि त्यावेळेस तो जो माझा मित्र आहे तो माझ्याबरोबर भरती झालेला होता. त्याचं घरचं आणि आमचे येण्याजाण्याचे संबंध होते, त्यामुळे त्याची जी परिवाराची पार्श्वभूमी मला माहीत होती आणि त्यामुळे त्याचं प्रचंड दुःख आणि प्रचंड राग माझ्या मनात होता. आणि ज्यावेळेस संधी भेटेल त्यावेळेस पाकिस्तान माझ्या मित्राचा एक पाय उडला होता, त्यांची एक पण सोडणार नाही अशी मानसिकता त्या ठिकाणी होती. असा राग होता आणि राग असलाच पाहिजे. राग काय शिकवायला लागत नाही. ते असं पण आम्ही ऐकलं एक थोडासा वेगळा प्रश्न, आर्मीवाल्या लोकांना राग लगेच येतो. आर्मीवाल्या लोकांना राग पटकन येत नाही, ते रागीटच असतात. बरं बरं बरं. त्याच्याबरोबर एक थोडासा वेगळा प्रश्न, BSF कमांडोमध्ये घातक कमांडो असं पण काहीतरी असतं. तुम्हाला सांगतो 1,00,000 लोकांच्या मधून एखादा सैनिक निवडला जातो. बरं. त्याच पद्धतीनं तिथं भरती झालेल्या 1,00,000 सैनिकांच्या मधून एक कमांडो बनत असतो. बरं. आणि कमांडो बनत असतानाच कमांडोना असं ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे जगाच्या पाठीवर कोणत्या परिस्थितीत त्यांना लढण्याचं ते ट्रेनिंग दिलं जातं. अगदी राजस्थानच्या 50 डिग्री टेम्परेचरमध्ये लढण्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. 50 डिग्री मायनस टेम्परेचरमध्ये काश्मीरमध्ये त्यांना लढण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. त्रिपुरा, अगदी बांगलादेश बॉर्डरवर वेगळी परिस्थिती आहे, तिकडे सुद्धा त्यांना लढण्याचं वेगळं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे कमांडोच्या ट्रेनिंगचा एक महत्त्वाचा भाग असतो. 3 दिवस त्यांना जंगलात सोडलं जातं. बरं. जंगलात सोडताना त्यांच्याकडे फक्त त्यांची हत्यारच असतात, रायफल, बंदुकी, तेवढंच शस्त्रास्त्र, डाळ, बॉम्ब तेवढंच दिलं जातं. बाकी त्यांनी 3 दिवस सर्वाईव्ह करायचं. सर्वायवल नावाचा एक प्रकार कमांडोमध्ये असतो. तर 3 दिवस त्यांनी जंगलातल्याच साधनाच्या आधारे जगायचं असतं. बरं. मग जंगलात भेटणारे प्राणी मारून खाणे वगैरे, म्हणजे साप खाण्याचा प्रकार कमांडोमध्ये 100% असतो. आणि आणि म्हणून तर मी रिटायरमेंट झाल्यानंतर 2,000 ते 2,500 साप वाचवू शकले.
बर. साप, विषारी सापाची जाती ओळखायच्या, कोणता साप खाल्ला पाहिजे, कोणता साप नाही खाल्ला पाहिजे. जंगलातल्या अनेक अशा वनस्पती त्यांची पानं खाऊन आपण सर्वाईव्ह करू शकतो. जंगलात अनेक ठिकाणी पाणी भेटणं, काश्मीरच्या ठिकाणी बर्फ सापडेल, मात्र आपण जर राजस्थानमध्ये गेलो वाळवंटात, तिकडे पाणीच भेटत नाही. मग बिना पाण्यात 3 दिवस आपण कसं जगणार? तर अगदी त्या प्रकारचा कमांडो ट्रेंड असतो की मग त्या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे. मग रात्री बेडशीट अगदी एखाद्या झाडावर किंवा त्या वाळूवर हातरून ठेवायची, दव बंधू रात्रभर त्याच्यावर एकत्रित होतात, ते सकाळी पिळायचं आणि तेच पाणी प्यायचं. म्हणजे आपले कमांडो तुम्ही त्याला खायला प्यायला ते जगू शकतात, अशा पद्धतीचे कमांडो. मग तो कमांडो असतो तो वेगळा असतो. कमांडो सैनिकाचं तेच वेगळं पण आहे. ओके. आणि BSF कमांडोंबद्दल युद्ध सुरू असताना परिस्थिती काय असते आणि ज्यावेळेस नॉर्मल परिस्थिती असते त्यावेळेस फरक काय असतो? जसं तुकोबरायांनी सांगितलं, रात्रंदिस अमाशी युद्धाचा प्रसंग, बॉर्डरवर राहणारा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा जवान, सीमा सुरक्षा दलचा जवान रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असतो. त्यावेळेस लढाई असो किंवा नसो, तो तैनात असतो, तो तयारीतच असतो. डोळ्यात तेल घालून कंटिन्यू आपल्याला देशाचं संरक्षण करायचं आहे. बरोबर. आणि आता तुमच्या अकॅडमीबद्दल सांगा, तुम्ही कसे मुलं घडवताय? तुम्ही आता रिटायर होऊन आलाय सेवेतून, पण देशसेवेसाठी अजून एक पिढी घडवायचं तुम्ही जे स्वप्न उभं केलंय स्वराज्य अकॅडमीच्या माध्यमातून, ते स्वप्न कसं आहे? मी रिटायरमेंटचा विचार जेव्हा माझ्या युनिटमध्ये फौजमध्ये माझ्या कमांडंटला सांगितला, त्यावेळेस माझ्या कमांडंटने एवढं सांगितलं, सोडतो पण घरी जाऊन आतमध्ये घडवू नको. कारण माझ्या कमांडंटला क्लिअर माहीत होतं हा कमांडो खूप कडवा आहे आणि हा काय पण घडवू शकतो, काय पण करू शकतो. पण मी रिटायरमेंट आल्यानंतर माझ्या कमांडंटनं जे म्हटलं अगदी त्याच पद्धतीनं मी इथे जवान घडवतोय, मात्र ते आर्मीचे, ते महाराष्ट्र पोलीसचे जवान घडवतोय. बरं. कसे तुमची अकॅडमी, तिथल्या मुलांना तुम्ही शिस्त कशी लावता, तिथल्या पोरांच्यात देशप्रेम कसं निर्माण करता? अगदी ट्रेनिंगमध्ये ज्या पद्धतीचं फौजनं मला ट्रेनिंग दिलं, अगदी त्याच पद्धतीची शिस्त, त्याच पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाते. आता जवळजवळ 700+ विद्यार्थी माझ्याकडे, त्यामध्ये 300 मुले आहेत, 400 मुलं आहेत. अगदी गुणागोविंदानं अगदी खूप स्ट्रॉंगली आम्ही या ठिकाणी काम करतोय. आणि येणाऱ्या काळात मोठी पोलीस भरती येणार आहे. या पोलीस भरतीमध्ये माझी आज 100 मुली आणि 100 मुलं आज भरती होण्यासाठी परफेक्ट रेडी आहेत. अभी लढाई सुरू होणे, ये भी एक लढाई आहे, त्यामुळे इंतजार करणे कब लढाई सुरू होईल. अरे वा, छान. तर एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीवरती आता तुम्ही देशाच्या नागरिकांना काय सांगाल, काय संदेश द्याल? नागरिकांनी, तुम्हाला सांगतो, मी अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी एक सैनिक आपण आहोत अशाच आविर्भावात राहावं. आपली देशाला जेव्हा कधी गरज पडेल एक नागरिक म्हणून, तर आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. बरोबर. तर हे होते रिटायर्ड कमांडो ऑफिसर BSF मधले सुनील काटकर सर, जे आत्तासुद्धा एक कमांडो म्हणून आयुष्य जगतायत, लोकांना मुलांना घडवतायत, त्यांना आर्मीमध्ये भरती करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत, मार्गदर्शन करतायत. त्यांनी आपल्याला जो संदेश दिला आहे की एक सैनिक म्हणून तुम्हीसुद्धा जगा. सैनिक बॉर्डरवरती लढतात, तुम्ही आपल्या देशामध्ये राहून त्यांना जेवढं तुम्हाला प्रोत्साहन देता येईल, जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करा. आणि या परिस्थितीमध्ये आपण एक आहोत हेच जगाला दाखवून देऊयात. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद आणि काळजी घ्या.